MD आणि MDMA या अंमली पदार्थासह एक नायजेरियन जेरबंद अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कोकण कृती विभाग यांची कारवाई. 15 डिसेंबर रोजी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या अधिकारी व अंमलदार यांच्या गस्तीदरम्यान रात्री 9:25 सुमारास मौजे वाशी जुहूनगर नवी मुंबई येथील गेलजीभाई गोपाल पटेल चौकात पाम बीच रोड बेलापूर वाहिनीवर एक कृष्णवर्गीय परदेशी इसम रस्त्यालगत ॲक्टिवा मोटरसायकलजवळ संशयास्पदरित्या उभा असलेल्याचं दिसून आलं. त्याची हालचाल व हावभाव संशयास्पद वाटल्याने पोलीस पथक सदर इसमाच्या जवळ जात असताना पोलीस पथकाची त्यास चाहूल लागताच त्याने आपल्या ताब्यातील ॲक्टिवा गाडी तेथेच टाकून अंधाराचा फायदा घेऊन रोडच्या बाजूला पळून लागला असता पोलीस पथकाने तत्काळ याचा पाठलाग केला, परंतु त्याने रोडलगत असलेल्या गटारात उडी मारली व गटारातून पळाला. त्यावेळी पोलीस पथकाने गटारात व गटाराच्या आसपास त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. सदरच्या ॲक्टिवा गाडीबाबत संशय आल्याने सदरची ॲक्टिवा क्रमांक MH43 AM 5673 या गाडीची 2 पंचांसमक्ष तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीमध्ये खालील वर्णनाचा अंमली पदार्थ मिळून आला. 17,05,000 रुपयांचा 70 ग्रॅम वजनाची MD अंमली पदार्थ पावडर व 120 MDMA अंमली पदार्थाच्या गोळ्या अशा वर्णनाचा अंमली पदार्थ मिळून आल्याने MPMC पोलीस ठाणे येथे अनोळखी कृष्णवर्गीय परदेशी नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पळून गेलेल्या कृष्णवर्णीय वर्णनाचा परकीय नागरिकाचे वर्णन व तो वापरत असलेल्या ॲक्टिवा गाडीच्या अनुषंगाने त्याचा शोध माहिती घेतली असता प्राप्त माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मार्फतीने त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याचे नाव अनेय किंग्जले चिनेड असे सांगितले. त्याच्या ताब्यातून चौकशी अंती त्याच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करून त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता अंमली पदार्थ मिळून आले. 4,02,000 रुपयाचे 14 ग्रॅम वजनाचे MD पावडर, 23 ग्रॅम वजनाचा जांभळ्या रंगाच्या एकूण 40 MDMA अंमली पदार्थाच्या गोळ्या मिळून आल्या. सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनान्वये पोलीस निरीक्षक वैशाली घोरपडे नेमणूक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कोकण कृती विभाग करतायत. नवी मुंबई येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट.